आज आम्ही इथे सर्व गव्हर्नमेंट सर्वंट इथे सर्व आम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया तसे सर्व यूएफबीयूच्या बॅनर खाली इथे सर्व एकत्रित आलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे स्वराज्य आणि अभिमानाने लढण्याचे शिकवले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या प्रकारे आम्हाला उपदेश दिला आणि त्याच उपदेशावरती आम्ही यूएफबीयूच्या बॅनर खाली आमच्या मागण्यांसाठी सातत्याने लढत आलेलो आहोत। 12व्या वेतन करारामध्ये 5 दिवसीय आठवडा हा सरकारने मान्य केलेला आहे। आयबीए तर्फे त्यांनी आमच्या सोबत बोलणे करून ही मागणी मान्य केलेली आहे, परंतु इतक्या कालावधीनंतर सुद्धा ते आजपर्यंत इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं नाहीये। त्यासोबतच आम्ही या लढ्यासाठी आम्ही अग्रेसर असताना त्यांनी पीएलआय एक पद्धत आणलेली आहे, म्हणजे जो प्रॉफिट बँकेला झालेला आहे त्या प्रॉफिटचा एक मोठा प्रमाणातला हिस्सा हे वरच्या अधिकारी यांना देण्यात आलेला आहे आणि खालचे जे सर्व कर्मचारी अहोरात्र काम करतात या कर्मचाऱ्यांना खूप कमी प्रमाणामध्ये ठरवल्याप्रमाणे दिलेला आहे आणि हे करताना कोणत्याही प्रकारचं आमच्यासोबत चर्चा ही केली गेलेली नाहीये। या सर्वांच्या विरोधामध्ये आज आम्ही सर्व लोक इथे उपस्थित झालेलो आहोत आणि यूएफबीयूच्या बॅनर खाली आम्ही येणाऱ्या 11 सप्टेंबर रोजी आम्ही पूर्ण देशामध्ये निदर्शनाचा कॉल हा देत आहोत। परंतु या 11 तारखेला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही 3 दिवसाची स्ट्राईक परत देणार आहोत आणि तेथे जर आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये इनडेफिनेट स्ट्राईक म्हणजे बेमुदत संप हा आम्ही येथे पुकारण्यात आलेला आहे। कारण की या सरकारला कोणती आमची मागणी 12 वेतन करारामध्ये मान्य करून ती 13 वेतन करार आता लागू होणार आहे, आतापर्यंत सुद्धा त्यांनी ती मान्य केलेली नाहीये। याच्या अगेन्स्ट मध्ये आता आम्ही सर्व यंग बँकर्स आम्ही सुद्धा जेएनझी आहोत आणि आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। सरकारने आमच्या या छोट्याशा परंतु सुरुवात झालेल्या आमच्या आंदोलनामधून लवकरच जाग घ्यावी। जर जाग आली नाही परंतु आम्हाला सुद्धा रस्त्यावरती उतरून त्यांना जागे करावं लागेल, या ठिकाणी मी ते नमूद करतो। नमस्कार कॉम्रेड, आज आपण इथे यूएफबीएच्या बॅनर खाली ॲजिटेशन करण्यासाठी आलेले आहेत। आपले महत्त्वाची मागणी आहे 5 दिवसाचा आठवडा झाला पाहिजे, जो 2024 पासून पेंडिंग आहे। आयबीए कडनं सांगितण्यात आलं की तो गव्हर्नमेंटकडे पेंडिंग आहे त्याच्यासाठी, आणि गव्हर्नमेंटने तो टाळण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांनी पीएलआयचा इश्यू हे केला आहे। जसं मॅडमनी सांगितलं त्यानुसार की पीएलआय हा स्केल 4 अँड अबव्ह जे ऑफिसर्स आहेत त्यांना 365 डेजचा म्हणजे वर्षभरांचा पीएलआय त्यांना मिळतोय, की जो नंबराच्या फिगरच्या भाषेत झाला तो खूप मोठा आकडा आहे। आणि बाकी जे आहेत क्लरिकल ग्रेड अप टू स्केल 3 ऑफिसर त्यांना फक्त 15 दिवसाचा मिळतोय। त्यासाठी पण आपण गव्हर्नमेंटला अपोज करतोय। त्यासाठी आपण येऊ घातलेल्या याच्यामध्ये 11 सप्टेंबरला स्ट्राईक करणार आहे। त्यामध्ये आपली मागणी मान्य नाही झाली तर आपण सप्टेंबरमध्ये सुद्धा परत 3 दिवसाची स्ट्राईक्स आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण इंडिपेंडेंट स्ट्राईक करणार आहोत। Good evening everybody. We are doing agitation under the banner of UFBU and we are demanding 5 days banking. It is pending since 2024 and it is under process only, and just the separation in staff, all bankers they are separated now with the PLI issue, and we are asking for the justice about the PLI also, and we are asking for the what I can say. For what reasons you are protesting? Yes, we are asking for the same level. Means if the scale 4 and above people are getting 365 days PLI and other people are getting below level 3 and other category are getting only for 15 days. Does the scale 1 to 3 and assistant cadre are not doing their job? They are just working for 15 days only? This is the only question, and we demand again for 5 days banking and again for the justice in terms of PLI.